शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ असतो, कारण तो उद्याचा माणूस घडवित असतो। मात्र त्यामध्येच एखादा शिक्षक असा असतो की ज्याच्यामुळे संपूर्ण शिक्षकी पेशावरच लांछनाची पाळी येते। असाच काहीसा प्रकार धारणी तालुक्यातील चेथर येथील एका मुख्याध्यापकाने केल्याची विस्तृत जनचर्चा धारणी शहरामध्ये व संपूर्ण शिक्षकी वर्तुळामध्ये जोर धरत आहे। बघूया सविस्तर वृत्तांत या पहिल्या भागामध्ये। शिक्षक म्हटल्यानंतर सर्वसामान्यपणे आपल्या समोर येतो एक असा चेहरा जो विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आपले स्वतःचे आयुष्य वेचत असतो। मात्र काही शिक्षक असे सुद्धा असतात की जे विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर समाजाच्या सुद्धा जीवनाशी खेळ करतात आणि स्वतःच्या आर्थिक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून अनेकविध वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाचे अहित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। अशातीलच एक शिक्षक धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या चेथर या शाळेवरती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या या मुख्याध्यापकपदी असलेल्या शिक्षकाने आतापर्यंत अनेकांना गंडविल्याचे वृत्त विदर्भ न्यूजच्या हाती आलेले आहे। प्रकरणाचा सुगावा काढत विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे। धारणी तहसील अंतर्गत असलेल्या आणि धारणी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या चेथर येथील या शाळेमध्ये विदर्भ न्यूजच्या चमूने धारणीपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर अतिशय निर्भीड अशा जंगलामध्ये असलेल्या चेथर या गावाला आणि त्या शाळेला भेट दिली आणि येथे येऊन सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून पाहण्याचा प्रयत्न केला। हा शिक्षक आपला शिक्षकी पेशा सोडून दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी गावात भटकत असतो, तसेच बाहेरगावी सुद्धा जात असतो। आदिवासी व कोरकू मजुरांना उर्वरित महाराष्ट्रामध्ये मेळघाटातून नेऊन वेठबिगारी करावयास लावणे किंवा त्यांची मजुरी हडप करून घेणे असे सुद्धा या शिक्षकांचे काळेबेरे धंदे असल्याची धारणी शहरामध्येच नव्हे तर धारणी तालुक्यामध्ये जोरदार जनचर्चा आहे। या शिक्षकाने नोकरी लावून देण्याच्या आमिषापोटी अनेकांना गंडविल्याचे वृत्तसुद्धा नुकतेच हाती आलेले आहे। यासाठी विदर्भ न्यूजने धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मोहन दुळे यांच्याशी चर्चा केली। त्यावेळी मोहन दुळे यांनी सांगितले, ते 13 तारखेला पैसे मागण्यासाठी गेलं असतं त्यांनी अरेरावाची भाषा वापरली आणि दमदाटी केली, म्हणून त्याचा एक रिपोर्ट आमच्याकडे 14ला 180 दाखल आहे, 504 506ची, आणि त्यांनी एक तक्रार अर्ज दिलेला आहे। सदरची घटना म्हणजे त्यांची फसवणूक झाल्याबाबत सदरची घटना सदरचा अर्ज आम्ही चौकशी वगैरे करण्यासाठी तिकडे दाखल करण्यासाठी देतोय आणि एनशीबाबतची तक्रार इथे घेतलेलीच आहे। फिर्यादी वगैरे इथं आमच्याकडे आलं त्याला आमच्याकडं काय शक्य होईल तेवढी मदत करू। तसेच ही बाब जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांचे सुद्धा निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यावेळी असे कळले या शिक्षकाच्या विरोधामध्ये आपले निवेदन दिलेले आहे। लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी दिली। मुलाला क्लरिकल स्टाफमध्ये नोकरी लावून देण्यासाठी त्यांनी 6 लाख रुपये घेतले, मध्यस्थी केली आणि संबंधिताला दिले की नाही त्याच्याबद्दल त्यांच्याकडे काही इन्फॉर्मेशन नव्हती। त्याच्याबद्दल मी सुनावणी घेतली, कालच ही सुनावणी झाली। त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की FIR करणं आवश्यक आहे याच्यामध्ये, कारण हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे आणि एज्युकेशनल जे काही तिथे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठी आम्ही पण तिथं भेटी करू। मात्र शिक्षकी पेशा सोडून आदिवासी व कोरकू या गरिबांना महाराष्ट्रातील इतर ठिकाणी नेऊन त्यांना मजुरीवर लावणे असा सुद्धा गुन्हा या शिक्षकांना केलेला आहे। तक्रार दाखल झाल्यानंतरही आजपर्यंत कुठलीही कार्यवाही का करण्यात आली नाही याचा सुद्धा विदर्भ न्यूजने पाठपुरावा केला। विदर्भ न्यूजच्या या वृत्तानंतर आता तरी शासनाचे डोळे खाडकन उघडतील आणि अशा शिक्षकी पेशांना काळीमा फासणाऱ्या जनचर्चा सुद्धा धारणी शहरामध्ये बघावयास मिळत आहे। धारणी येथून विदर्भ न्यूज करिता तस्मीन शेख तर अमरावती येथून विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत।